नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जो स्ट्रेस मॅनेजमेंटचा विषय सध्या घेतो आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा प्राणायाम, माझा अत्यंत आवडता प्राणायाम, याच्याबद्दल आज मी सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रमर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे भुंगा. या भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडणं म्हणजे भ्रामरी प्राणायाम. हा करायला अतिशय सोपा आहे, अतिशय प्रभावी आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत आणि अगदी गर्भवती स्त्रियांपर्यंत कुणीही करू शकतो असा हा प्राणायाम आहे. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यांना अर्धशिशी म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही हा उपयुक्त आहे. गर्भवती स्त्रियांचा उल्लेख मी आत्ता केला. सुलभ प्रसूती होण्यासाठी हा प्राणायाम त्यांना उपयोगी पडू शकतो. त्यामुळे हा अत्यंत छान असा प्राणायामाचा प्रकार आहे. कितीही तुम्ही चिडचिड असू दे, कितीही ताणतणाव असू देत, कितीही वैफल्यासारख्या नकारात्मक भावना असू देत, एका क्षणात तुमचं मन शांत करायचं सामर्थ्य ज्या प्राणायामात आहे तो प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. विद्यार्थ्यांमध्ये हल्ली तर मोबाईलमुळे आणि आता 10वी-12वी आल्यामुळे पालकांचं टेन्शन वाढलं आहे. एकाग्रता नाही, बुद्धी स्थिर नाही, स्मरणशक्ती दगा देते आहे, अशा अनेक तक्रारी मुलांच्या बाबत असतात. त्या सगळ्या तक्रारी दूर करून मुलांची झोपेची क्वालिटी आणि त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढवतो किंवा बुद्धी तल्लक करतो असा प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. यावर फारसं रिसर्च झालेलं नाही जगभर. 6 रिसर्च अहवाल याबद्दलच्या रिसर्चचे अवेलेबल आहेत. त्या सर्वांचं जर सार काढून सांगायचं तर जे मी आत्ता तुम्हाला सांगते हे सगळं त्यातून बाहेर आलेलं आहे. पिट्सबर्गमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर पिट्सबर्गमध्ये एक स्टडी झाली जी ह्या तरुण टीनेजर मुलांवर झाली. त्यात असंच लक्षात आलं की त्यांची झोपेची क्वालिटी सुधारते, त्यांची स्मरणशक्ती तल्लक होते, ते जास्त ग्रास्पिंग त्यांचं सुधारतं, त्यामुळे लक्षात ठेवू शकतात, ग्रास्प करू शकतात. त्याच्यामुळे हा त्यांना अत्यंत उपयुक्त असा हे आहे. नाही तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजकालची मुलं रात्री जागतात आणि दिवसा झोपतात, आणि रात्री जागतात ती गेम खेळत म्हणा किंवा वेबसिरीज बघत असा टाईमपास ती करत असतात, आणि त्याचा नॅचरली परिणाम दिवसाच्या कामावर त्यांच्या होतो, अभ्यासावर होतो. मोबाईलचं ॲडिक्शन ही तर सगळ्याच पालकांची डोकेदुखी आहे. या सगळ्यांना त्यांना जर मुक्तता हवी असेल तर मुलांना करायला लावायला हवा असा प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. हा कसा करतात याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे जण सांगतात. मी ह्या सगळ्या प्रकार हे करून बघितले. सगळ्या वेगवेगळ्या पद्धती ज्या ज्या सांगितल्या जातात, म्हणजे काही जण सांगतात कान बंद करा, काही जण सांगतात कान बंद करू नका, काही जण सांगतात ह्या ज्या कानाच्या पाळ्यांचा हा जो भाग असतो त्रिकोणी कानाच्या इथे, तिथे अंगठे ठेवा, काही जण सांगतात तिथे ठेवा आणि डोळे झाका, काही जण सांगतात की इथे बोटं ठेवा, 2 बोटं इथे आणि बाकीची बोटं डोळ्यावर आणि हनवटीवर अशी ठेवा. काही जण सांगतात जीभ टाळूला लावा आतली, हा श्वास जेव्हा आपण सोडतो त्यावेळेला किंवा प्राणायाम जेव्हा आपण करतो त्यावेळेला. मी हे सगळे प्रकार करून बघितले आणि माझ्या जे लक्षात आलेलं आहे की ज्यानी मला खूप छान वाटतं आणि तो इफेक्टिव्ह सगळ्यांनाच ठरू शकतो, तो भाग असा आहे की आपण कोणत्याही शांत ठिकाणी बसावं, सुखासनात बसावं, पद्मासनात बसता येत असेल तर बसावं, पण कोणतंही सुखासन असावं, कारण तुमचं मन एकाग्र झालं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ही जी कानाच्या पाळीची ही जी 2 टोकं असतात इथे अंगठे ठेवावेत, कानात बोटं घालायची नाहीत, या इथे अंगठे ठेवायचे, त्यांनी कान दाबून बंद करायचे नाहीत, इथे अंगठे ठेवायचे, डोळे बंद करायचे, 2 बोटं कपाळावर आणि 2 बोटं खाली, अशा तऱ्हेने ते बंद करायचं. नुसतं असं जरी केलं तरीसुद्धा आपल्याला तेवढाच हे होतो. पण ह्या इडापिंगळा ज्या नाड्या ज्या आहेत, इथून पिंगळा आणि इथून इडा, हे असं केल्याने त्याच्यावरचे पॉईंट्स दाबले जातात. मी आत्ता जसं दाखवलं तसं की कपाळावर, नाकावर इथे वगैरे बोटं ठेवली तर, आणि त्याचाही फायदा आपल्याला मिळतो. आणि त्याच्यामुळे समाधीसाठी किंवा सप्तचक्र जागृत करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. नाही तर अदरवाईज फक्त भ्रामरी प्राणायामाचा लाभ घ्यायचा असेल तर नुसतं एवढं केलं तरीसुद्धा होऊ शकतं. जे मी मगाशी सांगितलं की टाळूला जीभ आतून चिकटवायची, म्हणजे मेंदूमध्ये जी कंपनं तयार होतात यामुळे
ती आपल्याला खूप जास्त जाणवतात आणि मन एकाग्र व्हायला, स्थिर व्हायला आपल्याला त्यांनी मदत होते. ह्या प्राणायामाचा मला जो सगळ्यात छान भाग वाटतो तो की एका क्षणात आपण ताजेतवाने होतो. मेंदूला जो व्यायाम मिळतो, ज्या झिंझिण्या येतात, जे कंपनं मेंदूमध्ये तयार होतात, त्याच्यामुळे जे आपले सगळे चिंता, ताणतणाव, नकारात्मक भावना, राग हे ताबडतोब शांत होतं. टीनेजर मुलांमध्ये विशेषतः चिडचिड खूप दिसते, सतत ते कशाने कारण त्यांच्यात हार्मोनल चेंजेस होत असतात. त्याच्यासाठी त्यांना फायदा होतो, त्यांचं मन शांत होतं. आपल्याला मोठ्या माणसांना जे आपल्याला व्यावसायिक ताणतणाव असतात किंवा कौटुंबिक ताणतणाव असतात, त्यातनं जर मुक्तता हवी असेल तर हा प्राणायाम आवर्जून करावा. आणि मी म्हटलं तसं तो कुणीही करू शकतो, त्यामुळे त्याला काही बंधनं नाही. फक्त तो अनोशापोटी करावा. कोणताही प्राणायाम जर सकाळच्या शांत वेळी केला तर जास्त फायदेशीर होतो, दिवसभर त्याचा आपल्याला फायदा मिळतो. त्याचप्रमाणे हाही प्राणायाम सकाळी केला तर खूप छान. सकाळी जर जमणार नसेल तर अनोशापोटी म्हणजे जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम केला तरी चालतो. ज्याला जसा वेळ असेल, कोणाची नाईट शिफ्ट असेल तर सकाळी त्यांना बसणं कदाचित शक्य होणार नाही, तर ज्याला जसं जमेल पण हा प्राणायाम रोज प्रत्येकाने करावा. तर त्याच्यासाठी सुखासनात बसावं. करायचा कसा तर सुखासनात बसावं. त्याच्यानंतर ह्या 2 अंगठ्यांनी ह्या कानाच्या पायांचा हा जो भाग आहे तो हलकेच दाबावा. डोळे बंद असावेत, तोंड बंद असावं. जीभ जी आहे ती आतून टाळूला लावावी. मी तुम्हाला करून दाखवते. गेल्या वेळेला असं जाणवलं की काही लोकांना असं वाटलं की मी भस्त्रिका करून दाखवायला हवा होता. त्याच्या आधीच्याच एपिसोडमध्ये मी कपालभाती करून दाखवला होता, म्हणून मी खरं भस्त्रिका दाखवला नव्हता की तो बघितला असेल आपण, अशी माझी अपेक्षा होती. पण हरकत नाही, तो कपालभातीचा एपिसोड बघा, तर कपालभाती आणि भस्त्रिका दोन्ही तुम्हाला जमू शकतं. भ्रामरी प्राणायाम जो आहे तो मी आत्ता तुम्हाला दाखवते. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मी जे ही बोटांनी हे सगळं जे बंद करून दाखवते तुम्हाला, याच्यानंतर दीर्घ श्वास करायचा आहे आणि मग दोन्ही नाकपुड्यातनं भुंग्यासारखा आवाज करत तो श्वास सोडायचा आहे. पुन्हा दीर्घश्वसन करायचं आहे. 1 किंवा 2 आवर्तनं दीर्घश्वसनाची केली तरी चालतील. असा जरी केला तरी त्याचा तोच लाभ मिळतो. हे जर केलं तर मी म्हटलं तसं इडापिंगाचा फायदा होतो. असं नुसतं जर करायचं असेल काही जण हे करताना हा बंध लावतात. मला तरी त्याची काही गरज वाटली नाही आणि मला तरी त्याचा काही फायदा मला जाणवला नाही. पण ह्या पद्धतीने जर केलं, जसं मी आधी दाखवलं, डोळ्यावर, कपाळावर हेही दाबायचं नाही आहे. म्हणजे ही बोटं इथे 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 असली तरी ती दाबायची नाही. हलका दाब द्यायचा आहे की ते जे तिथले पॉईंट्स आहेत त्या चॅनलवरचे तेवढे फक्त उद्दीपित झाले पाहिजेत. म्हणजे इडापिंगा नाडीच्या प्रवासामध्ये जे जे पॉईंट्स तिथे येतात त्या पॉईंटवर हलका दाब दिला जातो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. मी आधीच म्हटलं तसं तात्काळ शांत वाटतं, तात्काळ उत्तेजित झाल्यासारखं वाटतं, उल्हसित झाल्यासारखं वाटतं. असा हा भ्रामरी प्राणायाम आहे, तो प्रत्येकाने करावा. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांना खूप त्रास सहन करायला लागतो, गोळ्या घेतल्याशिवाय होत नाही वगैरे, त्यांनाही ह्या भ्रामरी प्राणायामाने लगेच फायदा होतो. रक्तदाब नियमित ठेवायला त्यांनी मदत होते. सगळ्या ज्या एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्यांचा त्याचा फायदा होतो. मेंदू तर मी म्हटलं की हे जे आपण भुंग्याचा आवाज काढत श्वास सोडतो त्याच्यामुळे मेंदूमध्ये जी कंपनं तयार होतात त्याच्यामुळे मेंदूमधलं जे पॅरासिम्पॅथेटिक नेटवर्क आहे, जे आपल्या भावनांचं नियमन करणारं नेटवर्क आहे, ते उद्दीपित होतं. त्याच्यामुळे व्हेगन नर्व्हचं जे सगळं सर्किट आहे ते उद्दीपित होतं आणि त्याचा जो फायदा होतो तो सगळ्या शरीराला होतो.
त्या पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक नेटवर्कबद्दल मी गेल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा सिम्पथेटिक नेटवर्क आपलं जागृत असतं, उद्दीपित असतं, त्यावेळेला आपल्यामध्ये उत्साह असतो, आपण स्ट्रेस क्रिएट करतो, घेऊ शकतो, आपल्यामध्ये चैतन्य असतं. पण त्याच वेळेला आपण मग अतिशय क्रोधित होऊ शकतो, चिडचिड, नकारात्मक भावना, हे सगळंच त्याचे जे स्ट्रेसमुळे येतात, या सगळ्या गोष्टी त्यात होऊ शकतात. पॅरासिम्पॅथेटिक नेटवर्क जे आहे ते मेनली आपलं भावनांचं नियमन करणारं नेटवर्क आहे. त्याच्यामुळे ह्यानी ते उद्दीपित होत असल्याने आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हा खूप उपयोगी पडतो. अगदी ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी हा केला तरीही त्यांना त्याचा फायदा होतो. म्हणजे जे प्रेग्नन्सीमध्ये जनरली बायकांना त्रास होतात किंवा BP काहींचं वाढतं, काहींचं लो होतं, त्यांनासुद्धा ह्याचा फायदा होतो आणि सहज सुलभ प्रसूती व्हायला ह्यांनी मदत होते असं काही संशोधनात आढळलं आहे. त्यामुळे तुम्ही हा नक्की करा. माझा तर हा अतिशय आवडीचा. आणि ह्याचं एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी की मी जरी सांगितलं की सुखासनात बसा, अमकं बसा, तमकं बसा, ऑफिसमध्ये लंच अवर्समध्ये पण लंच सुरू करण्याच्या आधी तुम्ही करू शकता किंवा मध्ये पाय मोकळे करायला उठता त्यावेळेला सुद्धा 5 मिनटं हे केलं तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याचा. त्यासाठी चहा, कॉफी, ड्रिंक्सच घ्यायला पाहिजेत असं नाही आहे. ह्यानी आपल्याला नक्की फायदा होतो. त्यामुळे तुम्ही ते करून बघा. ही अशीच माहिती घेऊन मी दर रविवारी तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तुम्ही ते मिस करू नये म्हणून हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आता आजची टिप. सगळीकडेच थंडी खूप छान पडते आहे. या थंडीचा फायदा घेत सकाळी जर अनोशापोटी 2-4 काजू खाल्ले, काजू उष्ण पडतात, त्यामुळे 2-4 काजू खाऊन त्याच्यावर जर मध चाटवलं तर उष्णतेने उष्णता मरते, पण त्याच्यानी बुद्धी आणि स्मरणशक्ती तल्लख व्हायला मदत होते. 10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर आहेत. हा जर उपाय मुलांच्यासाठी विशेषतः केला किंवा अनेक वृद्ध लोकांना स्मरणशक्ती कमी झाल्याचं जाणवतं, त्यांना हा अतिशय फायदेकारक उपाय ठरू शकतो. त्यामुळे करून बघा. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.